मराठा आरक्षण आंदोलन मृत्यू पडलेल्या आंदोलकांच्या वारसासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान ज्या आंदोलकांच्या दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. एस.टी. महामंडळाच्या धर्तीवर आता या मृत्युमुखी आंदोलकांच्या पात्र वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अनुकंपाच्या तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना युद्धपातळीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारीमार्फत मिळणाऱ्या याच प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपावर तत्वाद्वारे नोकरी दिली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीने पडताळणीचे आदेश. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या प्रक्रियेबाबत अत्यंत स्पष्ट आणि कडक निर्देशन दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसाची पार्श्वभूमी, त्यांची पात्रता आणि त्यांची योग्य राहणीची संबंधित सर्व बाबीची अचूक व अद्ययावत तपासणी करायची आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या वारसांना तातडीने अधिकृत प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देशन देण्यात आलेले आहेत.